नमस्कार विद्यार्थी मित्रहो. मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय स्वामीराव हारवाळकर, माऊली महाविद्यालय वडाळा या ठिकाणी भूगोल या विषयाचं अध्यापनाचं कार्य करतो आहे. सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये माऊली महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत भूगोल विषयाच्या BA भाग सेकंड इयर पेपर क्रमांक 3 व पेपर क्रमांक 4 ह्या दोन पेपरसाठी जो अभ्यासक्रम आहे तो 2020-21मध्ये पुनर्रचित करण्यात आलेला आहे. यापैकी आज आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर क्रमांक 3 ह्या पेपरचं टायटल शीर्षक आहे हवामानशास्त्र. ह्याच्याशी निगडीत आज आपण अभ्यासक्रमावरती चर्चा करणार आहोत. ह्या चर्चासत्रासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण ह्या स्लाईडमध्ये आपण पाहू शकतो क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र. ह्या ठिकाणी आपल्याला विविध शब्द दिसतात. क्लायमेट, क्लिअर, थर्मोमीटर, ॲटमॉस्फिअर, अँटीसायक्लोन, सायक्लोन, बिझार्ड, फोरकास्टिंग, प्रेशर, टेम्परेचर, रेन, वेदर, क्लाउड, क्लायमेट, ड्रॉप, स्टॉर्म, विंड, सायक्लोन, कोल्ड अशा विविध हवामानशास्त्रामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना आपल्याला ह्या स्लाईडमध्ये दिसून येतात. आपण ह्या ठिकाणी ह्या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रकरण पहिले वातावरणाचे घटक व रचना, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ॲटमॉस्फेरिक कंपोजिशन अँड स्ट्रक्चर. तर हा जो प्रकरण आहे तो अतिशय सोपा, अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की पहिला जो घटक आहे ह्या टॉपिकमधला तो म्हणजे हवामानशास्त्र, अर्थ व व्याख्या, क्लायमेटॉलॉजी, मिनिंग अँड डेफिनेशन. तर हवामान हा शब्द, याची उत्पत्ती, या शाखेची निर्मिती, हवामानशास्त्राच्या व्याख्या, ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास ह्या पहिल्या टॉपिकमध्ये क्लायमेटॉलॉजी म्हणजे अर्थ व व्याख्या ह्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रकरण पहिल्यामध्ये जो दुसरा घटक आहे 1.2 तर हवा व हवामानाचे घटक. तर हवा व हवामान म्हणजे काय, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. आपण नेहमी सांगत असतो की हवा ही अल्पकालीन असते तर हवामान हे दीर्घकालीन असते. हवेचे आणि हवामानाचे बहुतांशी घटक हे सारखेच आहेत. तर ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास ह्या प्रकरण पहिल्यांमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा ह्या प्रकरण पहिल्यामध्ये 1.3 जो घटक आहे तो म्हणजे वातावरणाचे घटक. आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणामध्ये विविध घटक आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला जो घटक आहे विविध वायू, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, झेनॉन, क्रिप्टॉन, ओझोन, निऑन, हेलियम, हायड्रोजन ह्या विविध वायूंचा समावेश वातावरणामध्ये होतो. दुसरा जो प्रमुख घटक आहे तो म्हणजे बाष्प. तर बाष्पाची निर्मिती, बाष्पांची उगमस्थाने, बाष्पांचे महत्त्व, उपयोग ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे वातावरणाचा तो म्हणजे धूलिकण. धूलिकण म्हणजे काय, धूलिकणाचे प्रकार, धूलिकणाचे महत्त्व, उपयोग ह्या सर्व घटकांचा आपण अभ्यास ह्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. पुढचा जो घटक आहे 1.4 वातावरणाची रचना, थर किंवा विभाग, किंवा त्यालाच आपण ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर म्हणतो, झोन्स म्हणतो. तर वातावरणाची रचना, थर, विभाग नेमकी कशी आहे हे आजपर्यंत हवामान तज्ज्ञांमध्ये अनिश्चितता दिसून येते किंवा त्यांच्यामध्ये मतभिन्नता दिसून येते.
अनेक तज्ज्ञांच्या मते वातावरण हे साधारण 750 किलोमीटरपर्यंत असेल किंवा 1100 ते 1200 किलोमीटर उंचीपर्यंत असेल, किंवा शेवटचा जो वातावरणाची रचना आहे, तर शेवटचा जो थर आहे तो त्या ठिकाणी त्याला सीमा दिलेल्या नाहीत. म्हणजेच शेवटचा थर हा नेमका किती उंचीपर्यंत आहे यामध्ये हवामान तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आपल्याला दिसून येते. मात्र साधारणपणे वातावरणाची जी रचना आहे ती तपांबर, स्थितांबर, दलांबर, भायांबर अशा पद्धतीचे वातावरणाचे थर आपण केलेले आपल्याला दिसून येईल. यापैकी सजीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा जो थर आहे तो म्हणजे तपांबर, आणि ह्या तपांबर थरामध्येच सर्व सजीवसृष्टी किंवा वातावरणाचे बहुतांश आविष्कार आपल्याला या स्तरामध्ये दिसून येतात. हे सर्व आपण ह्या प्रकरण 1 मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर हवामानशास्त्र ह्या पेपरमधील दुसरं जो टॉपिक आहे, प्रकरण दुसरा, इन्सोलेशन अँड टेम्परेचर, म्हणजेच याचा मराठीत अर्थ होतो सौरशक्ती व तापमान. प्रकरण दुसऱ्यांमध्ये 2.1 हा जो घटक आहे, पहिला जो घटक आहे तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इन्सोलेशन, सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. सौरशक्ती आपण पाहत असतो, सूर्याच्या पृष्ठभागापासून निघालेली जी किरणे आहेत ती भूपृष्ठापर्यंत पोहोचतात, त्यालाच आपण सौरशक्ती असे म्हणतो. तर ह्या सौरशक्तीचे वितरण पृथ्वीवरती असमान स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसून येईल. म्हणजेच ह्या सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास ह्या प्रकरण 2 मध्ये पाहणार आहोत. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सौरशक्तीचे वितरण. 2.2 ह्या टॉपिकमधला दुसरा जो घटक आहे सौरशक्तीचे वितरण. सौरशक्तीचे वितरण जर पाहत असाल तर दैनिक आणि वार्षिक असे 2 वितरण आपल्याला पाहता येतील. दैनिक वितरणामध्ये दिवसाच्या 24 तासामध्ये सौरशक्तीचं वितरण कमी व जास्त झालेलं आपल्याला दिसून येते. तसेच वार्षिक वितरणामध्ये आपल्याला ऋतूनुसार सौरशक्तीचे वितरण देखील भिन्न भिन्न स्वरूपाचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ उन्हाळा ऋतूमध्ये सौरशक्तीचं प्रमाण जास्त, तर हिवाळा ऋतूमध्ये सौरशक्तीचं प्रमाण कमी. म्हणजेच सौरशक्तीचं जे वितरण आहे ते विषम किंवा असमान स्वरूपाचा झालेला आपल्याला दिसून येईल. तो संपूर्ण घटक आपण ह्या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. पुढचा जो घटक आहे पृथ्वीचे औष्णिक संतुलन. सूर्यापासून निघालेली जी किरणे आहेत ती सर्वच किरणे भूपृष्ठापर्यंत पोहोचू शकत नाहीत. काही सूर्यकिरणे वातावरणातूनच परत अवकाशाकडे जातात, काही सूर्यकिरणे भूपृष्ठावर येऊन पोहोचतात. सूर्याकडून येणारी जी सौरशक्ती आहे पृथ्वी शोषून घेते, पुन्हा ती रात्री सूर्यास्तानंतर पहाटेपर्यंत सर्व सौरशक्ती परावर्तित होत असले आपल्याला दिसून येईल. म्हणजेच दिवसाच्या कालावधीमध्ये जेवढी सूर्यकिरणे येतात ती सर्व सूर्यकिरणे परत अवकाशाकडे फेकली जातात. त्यामुळं पृथ्वीचे औष्णिक संतुलन टिकून आहे. तर पृथ्वीचे औष्णिक संतुलन हा जो तिसरा घटक आहे ह्या टॉपिकमधला तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पुढचा शेवटचा जो घटक आहे या प्रकरणामधील तो म्हणजे तापमानाचे घटक, वितरण व विपरीतता. म्हणजे तापमानाचे किंवा तापमानावर परिणाम करणारे जे घटक आहेत ते कोणकोणते आहेत, तापमानाचं वितरण हे कशा पद्धतीनं झालेलं आहे, काही ठिकाणी आपल्याला तापमान जास्त, काही ठिकाणी तापमान कमी हे आपल्याला दिसून येतं, ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे तापमानाची विपरीतता. म्हणजे आपण भूपृष्ठापासून जसजसे उंच जाऊ तसतसे तापमान कमी होत जाते. तापमान कमी होण्याचा हा जो दर आहे तो 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअस इतका असतो. मात्र काही भौगोलिक परिस्थितीमध्ये काही विशिष्ट ठिकाणी उंचीनुसार तापमान कमी न होता वाढत जाते. या क्रियेला तापमानाची विपरीतता असे म्हणतात. हे सर्व आपण प्रकरण 2 मध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर ह्या हवामानशास्त्रामध्ये जो पुढचा प्रकरण आहे तिसरा, वातावरणीय दाब व वारे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड विंड्स. ह्या तिसऱ्या टॉपिकमध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे वातावरणीय दाबपट्टे. सर्वात महत्त्वाचं, वातावरणामध्ये तापमान आणि हवेचा दाब हे 2 घटक सर्वात महत्त्वाचे आहेत. तापमानानुसार हवेच्या दाबांच्या पट्ट्यांची निर्मिती होत असते. तापमान जास्त असेल तर हवेचा कमी दाब तयार होतो,
तापमान कमी असेल तर हवेचा जास्त दाब तयार होत असले आपल्याला दिसून येईल. पृथ्वीवरती अशा पद्धतीनं तापमानाच्या असमान वितरणामुळं 4 जास्त दाबाचे पट्टे आणि 3 कमी दाबाचे पट्टे हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतील. मग हे पट्टे कोणत्या अक्षवृत्तावरती तयार झालेले आहेत, कोणत्या पट्ट्यामध्ये तयार झालेले आहेत, ह्या हवेच्या दाबाच्या पट्ट्याचा पृथ्वीवरती काय परिणाम होतो, वारा किंवा पर्जन्य हे कशा पद्धतीनं परिणाम करतात, हे सर्व घटक आपण ह्या पहिल्या घटकांमध्ये पाहणार आहोत. ह्या टॉपिकमधला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ग्रहीय वारे, प्लॅनेटरी विंड्स म्हणतो. मुख्यतः पृथ्वीवरती 3 प्रकारचे वारे प्रमुख आहेत. त्यामध्ये पहिला आहे व्यापारी वारे, दुसरा आहे प्रतिव्यापारी वारे, तिसरा आहे ध्रुवीय वारे. हे जागतिक वारे आहेत. त्यानंतर प्रत्येक देशामध्ये आपल्याला स्थानिक भिन्न भिन्न नावं आपल्याला वाऱ्यांचे दिसून येतात. उदाहरणार्थ आपल्याकडं भारत या देशामध्ये खारे वारे, मतलई वारे, दरी वारे, पर्वतीय वारे, डोंगरी वारे अशा पद्धतीने स्थानिक वारे देखील आहेत. मग ह्या वाऱ्यांची निर्मिती कशी होते, ह्या वाऱ्यांचे परिणाम काय आहेत, ह्या वाऱ्यांमुळं पाऊस कोणकोणत्या प्रदेशात पडतो, ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या ठिकाणी ह्या दुसऱ्या घटकांमध्ये पाहणार आहोत. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वाऱ्यावर परिणाम करणाऱ्या शक्ती. म्हणजे वारा आपण पाहत असतो, कधी मंद असतो, कधी तीव्र, किंवा वाऱ्याचा वेग कधी जास्त असतो, कधी मंद स्वरूपाचा असतो किंवा कधी कमी स्वरूपाचा असतो. मग ह्या वाऱ्याची दिशा देखील महत्त्वाची आहे. वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा ह्याच्यावर परिणाम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास ह्या तिसऱ्या घटकामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचा जो घटक आहे ह्या टॉपिकमधला तो म्हणजे जेट स्ट्रीम, जेट प्रवाह. जेट स्ट्रीम किंवा जेट प्रवाह म्हणजे काय, किती उंचीवर हा प्रवाह तयार होतो, ह्या प्रवाहानुसार जेट विमानासाठी का उपयुक्त आहे. अति उंचीवर वाहणारे जे वारे आहेत त्यांना आपण जेट वारे असे म्हणतो. एकंदरीत हा देखील घटक ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला टिपाजासाठी प्रश्न विचारू शकतात. तर अशा रीतीनं ह्या संपूर्ण घटकांचा समावेश आपण प्रकरण तिसऱ्यामध्ये पाहणार आहोत. पुढचं जे प्रकरण आहे शेवटचं हवामानशास्त्र या पेपर क्रमांक 3 मधील वातावरणातील बाष्प व आवर्ते, ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर अँड सायक्लोन. तर वातावरणामध्ये बाष्प हे अदृश्य स्वरूपात आपल्याला दिसतं. तर एकंदरीत बाष्प आणि सायक्लोन्स म्हणजे आवर्त, प्रत्यावर्त हे कशा पद्धतीने तयार होतात, आवर्ताचे काय परिणाम होतात, प्रत्यावर्ताचे काय परिणाम होतात, हे सर्व घटक आपण ह्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. ह्या प्रकरणामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन, बाष्पीभवन व सांद्रीभवन यांची संकल्पना आपण पाहणार आहोत. पाण्याचे वाफेत रूपांतर होणे या क्रियेला आपण बाष्पीभवन म्हणतो. बाष्पापासून जो पाऊस पडतो त्या क्रियेला आपण सांद्रीभवन क्रिया असे म्हणतो. तर ह्या 2 कन्सेप्ट तुम्हाला टिपाद्यासाठी प्रश्न विचारू शकतात. तर ह्या प्रकरण 4मध्ये हा पहिला घटकांचा आपण अभ्यास पाहणार आहोत. दुसरा जो अतिशय महत्त्वाचा ह्या टॉपिकमधला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आर्द्रतेचे व वृष्टीचे प्रकार. आर्द्रता म्हणजे काय आणि आर्द्रतेचे मुख्य प्रकार कोणते, तर आपल्याला 3 प्रकार सांगता येतील. निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता. ह्या तिन्हींच्या व्याख्या, त्या संकल्पना, त्यांची उदाहरणासहित आपल्याला पाहणार आहोत. तसेच जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वृष्टींचे प्रकार. दव, धुके, दहिवर, गारा, हिमवर्षाव, राईन, बर्फवृष्टी, पर्जन्य हे सर्व वृष्टींचे प्रकार आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून, सजीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून पर्जन्य हा अतिशय महत्त्वाचा वृष्टीचा प्रकार असले आपल्याला सांगता येईल. ह्या वृष्टीच्या सर्व प्रकारामध्ये पर्जन्य म्हणजे काय, पर्जन्याचे प्रकार कोणते, हा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या प्रकरण 4मध्ये निर्माण होतो. तर मुख्यतः पर्जन्याचे 3 प्रकार आहेत. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य, दुसरा प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरा आवर्त पर्जन्य. तर हा घटक अतिशय महत्त्वाचा असले आपल्याला दिसून येईल. पुढचा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कोपेन या तज्ज्ञांनी, त्या हवामान तज्ज्ञांनी जगाचे काही हवामान प्रदेश तयार केलेले आहेत. तर
हा घटक आपल्याला ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत हा पदवी लेवलला हा सिलेबस नव्हता. मात्र पदव्युत्तर लेवलला किंवा MA किंवा MSc जॉग्राफीमध्ये हा विषय समावेश केलेला होता. मात्र आपण कोपेनचे हवामान जे प्रदेश आहेत, कोपेनचे जे हवामान प्रदेश केलेले आहेत त्या सर्वांचं आपण आकृतीसह विवेचन आपण ह्या टॉपिकमध्ये नंतर पाहणार आहोत. पुढचा जो महत्त्वाचा आहे तो ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्त. तर उष्णकटिबंधीय आवर्त हा देखील घटक, ह्या आवर्तांची निर्मिती कशी होते, ह्या आवर्तामुळं त्या प्रदेशामध्ये हवामानावरती काय परिणाम होतो, हे सर्व आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचा जो घटक आहे मान्सून ओरिजिन अँड मेकॅनिझम. तर मान्सून किंवा मोसमी ह्याची निर्मिती आणि ह्याचा चक्र हे सर्व आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मुळातच आपण भारताचं हवामान मोसमी स्वरूपाचं किंवा मान्सून स्वरूपाचं म्हणतो आपण. एकंदरीत ह्या भारतीय मोसमी हवामानावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. मौसम हा शब्द अरेबियन भाषेतून आलेला आपल्याला दिसून येईल. मौसम किंवा अरेबियन शब्द मौसम जो आहे तो म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणतो अंदाजित. म्हणून भारताचं हवामान जे आहे ते मोसमी स्वरूपाचं आहे आणि ह्या मोसमी वाऱ्यांचे भारतीय हवामानावरती काय परिणाम होतात हे सर्व घटक आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आपण ह्या सर्व पेपर क्रमांक 3 BA सेकंड इयर पेपर क्रमांक 3 हवामानशास्त्र ह्याचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो आपण आज थोडक्यात पाहिलेला आहे. धन्यवाद.